प्रेमविवाह. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला 2 महिने झाले होते. आज तिला खूप राग आला होता. ती रागात बोलली, आयुष्यात मी खूप मोठी चूक केली, जी म्हणजे तुझ्याशी लग्न करून. तो म्हणाला, तुला आज कळलं? ती म्हणाली, हो ना, जर आधीच कळलं असतं तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. तो म्हणाला, मला पण असंच वाटतंय. ती म्हणाली, तुला लाज वाटत नाही असं बोलायला? मग तो म्हणाला, यात लाज कसली? ती म्हणाली, तुझ्याशी बोलून काही फायदा नाही, निर्लज्ज आहेस तू. असं म्हणून ती आपली कपडे भरायला घेते. त्यावेळी तो बोलतो, की मी मदत करू का? ती म्हणाली, नको, काही गरज नाही, माझं मी करते. तो म्हणाला, बरं ठीक आहे, पैसे वगैरे आहेत ना जायला? ती म्हणाली, तू अजिबात काळजी करू नको, आहेत माझ्याकडे. तो मग लगेच म्हणाला, खरंच तू जाणार आहेस? ती म्हणाली, तुला मस्करी वाटते का? तो म्हणाला, ठीक आहे, ओके, जा. ती म्हणाली, जाणारच आहे. तिने आपली बॅग भरली आणि ती जायला निघाली. तो दरवाजा उभा होता. तिने मागे वळून पाहिलं नाही. ती चालत होती. अचानक दरवाजाच्या जोरात आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद आणि तो घरात गेला होता. ती पळत आली दरवाजाजवळ आणि मोठ्याने ओरडून म्हणाली, अरे मी जात नाही, प्लीज दरवाजा खोल. तरीही दरवाजा उघडला नव्हता. ती घाबरली, हृदयाची धडधड वाढली, डोळ्यातून अश्रू ओघळले. ती रडत रडत दरवाजा वाजवू लागली. त्यावेळी त्याने दरवाजा उघडला. तिने त्याला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत रडू लागली, सॉरी म्हणू लागली. तोही तिचे अश्रू पुसू लागला. तो, मान्य आहे मला की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो. तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यावर खूप प्रेम करतोय, कारण तूच माझा जीव आहेस आणि तुझ्यासाठी जगतोय. आणि तूच जर नसशील तर मी जगून काय करू, सांग ना. ती म्हणाली, सॉरी, पुन्हा असं कधी करणार नाही. मी तुला सोडून कधी जाणार नाही. तू प्रेमाने भरवलेला घास मी खाईन. तू उपाशी तर मी उपाशीच राहीन. माझं सर्वस्व तुला मी वाहीन. असे बोलून परत एकदा दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही सुखदुःखात एकमेकांना साथ देऊन हातात हात घेऊन छान संसार मांडू लागले. आयुष्यात अशी व्यक्ती असावी, जी सुखात साथ जेवढी देते तेवढी दुःखातही साथ देणारी असावी. अशीच आपली लाईफ पार्टनर असावी.